नमस्कार मंडळी, कसे सर्वजण मस्त मजेत राहावा. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज विशेष काय नाही, पण म्हणलं काढावा व्हिडिओ. लई दिवस झाला काढला नाही. तर बघू शकता इथं मागं थोडीशी मका लावलेली आमच्या शेळीसाठी. तर आज आपण पहिल्या काळात ती देशी टमाटे होती ना, मोठी टमाटे नव्हती, देशी टमाटे होती. तर ते देशी टमाटे आले ते. तर तुम्ही बघू शकता असं बाजारात आणली होती. दोन चार बाजारात आणलेली टाकली होती. मग त्याची छान अशी रोपं येऊन त्याला टमाटे असे मस्त भरपूर असे लागले. तर तुम्हाला दाखवते म्हणजे मी अजून काढायला लागले ते का मस्त मस्त असं भरपूर लागली ती. दाखवते तुम्हाला हो का. तर मस्तपैकी आपण तोडू ह्याला आमटी करायला. हे जे आमटी भरपूर छान होते. किडकी टमाटे असतात ना, ते द्यायची टाकून. हे भरपूर किडकी नसतात. हे जर वरच एक होल खिडका असेल तरच हे टमाटे खराब असतात, नाही तर पूर्णच चांगले असतात. आणि याला भरपूर बिया असतात. तर बघू शकता बघा, खूप छान. मला तर खूप आवडतं आहे. बाळा देऊ आरूला आमच्या खायला आवडते. दे आरूला, घेते उचल. धरा आरूला दे. महाग पडली ते दोन्ही बे. तुला एक घे ना, आरूला एक दे. अशी लाल लाल मस्त. हे जे आमटी तर भरपूर छान होती, आंबट मस्त पैकी. सांबरला सुद्धा ही टमाटे खूप छान आहेत. दे. माझा आरू आहे ना बारका, ती लय खात, तर लय आवडतात टमाटे. म्हणलं ह्याला पिवळं झाले काढावं. तुला पण आवडतंय मंडळी. भरपूर अशी लागली, अजून कच्ची आहे ती फुलं पण. तर आपण मस्त पैकी काढू अशी टमाटे. टन तरी पण मस्तपैकी भरपूर असे टमाटे आहेत. काढूयात. आरू घेऊ नको आरू, घेऊ नको पहिला. हा घेऊ नको. घेऊ नको आरू. हो का, मस्त असं पूर्ण पडलंय झाड. म्हणजे एवढी पिकलेत ना तेवढं काढते म्हणलं मी. मस्तपैकी आमटी करायला येईल. आणि सध्या तर तुम्हाला सांगते, स्वयंपाक चुलीवर आहे. गॅस संपला आहे. गॅस संपून 15 दिवस झाले आहेत. गॅसचे खूप वांदे झाले आहेत. खूप म्हणजे खूप भरपूरच वांदे झाले आहेत. आम्ही एकतर गावाकडे आम्ही चूल तर पेटू शकतो. तुमचं खरं सिटीतल्या माणसाचं खूप अवघड आहे. खूप म्हणजे खूप अवघड आहे. नंतर एवढी निघले टमाटे, तरी 1/2 किलो टमाटे असतील. तर आता ह्याला मस्तपैकी धुवून घेणार आहे आणि छान अशी आमटी करणार आहे. तर धरा शोनक टमाटी कशी येते? भारी येते का? बरं. इथे ह्यानं तर सगळा राडा केलाय भरून. तर तरी बघा मंडळी, आमची मिरच्यांची रोपं छान अशी दिसतात का. इथं फुलं लागायला लागली. ती मस्त अशी भेंड्या इथं. का पालक छान अशी. ती पालक 2 दिवसांनी अजून येते. छान अशी काड्या फुलं यायला लागलीत मिरच्या शिंला. खूप छान आवड आहे म्हणून करायचं. केलं आता टमाटी काढली ती. तर बघू शकता मंडळी, गॅस नसल्यामुळे खूप आपदा आहे. पण काय नाही, भारी वाटतं स्वयंपाक करायचं चुलीवर बी, काय प्रॉब्लेम नाही. तर स्वयंपाक सगळा झालेला आहे, दाखवतो तुम्हाला. उन्हाचा असल्या स्वयंपाक केला. आता भाजी तर टाकली होती शिजायला. अरे वा, अशी मस्त शेवग्याची भाजी. पळी आण रे पिलू घरात. हा ती ठेव घरातनं. पळी आण तुझा, पळी आण तुझा घरातनं. पळव कर. इथे काय दूध बसलंय गटामध्ये. जा लवकर, पळ आण. जा दे, ठेव अशीच नेऊ. जा, सोड, दाबू नको, दाबल्यावर फुटतंय. पळी आण पळी.
पळ्यान शेवग्याची भाजी या खायला, चुलीवरचं जेवण खायला मस्त की वाटलं उन्हाचं, पण चवीच असते है ना. आरू आरूनं टमाटर खाऊन राडा केला बिलकुल. आण 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 पडदिशन अजून भात लावायचा आहे. भात मस्त अशी पातळच आमटी छान असते खायला. बघा मी टमाटर धुते. ही टमाटो धुते सर. ओ बा मस्त पैकी चुलीवरचा स्वयंपाक. जरा काय तर काम सांगते तरी पण अजून भात वगैरे राहिलाय, भात करायचं चालतंय. काय नाही म्हणलं तुम्हाला अशी मस्त अशी छान अशी टमाटी दाखवावं म्हणली होती. टमाटी कशी वाटली सांगा कमेंटमध्ये, आणि कोणी कोणी खाल्लीत ते पण सांगा. गावाकडच्यांनी तर हमखास ही टमाटी खाल्ली असणार आहेत. सिटीतल्यांना पण असतेच कोणी कोणी खाल्लेले असतात आल्यावर सुट्टीला ते, तर नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी ही टमाटी खाल्लीत नाही खाल्लीत. आणि गॅसचे कोणाकोणासाठी वांदे झालेत तेवढं पण सांगा. आमचे तर 15 दिवस झालेत गॅस संपलाय. आता नंबर लावला येईल, अजून 10 दिवस सांगितलेत. मिळतो का नाही मिळतो, अजून किंमत वाढती का नाही वाढती काय कळायचं ना. आता बघू, मिळेल तेव्हा चुलीवर करायचं, काय वाटत नाही. पण जरा उन्हाचं धूर लागते, डोळ्याला त्रास होतो, बाकीचं काय नाही. शेवटी म्हणतात पूर्वीचे लोक म्हणतात आता गॅस आलाय ती मध्ये आलाय ती मध्येच जाणार निघून. शेवटी चूल असू द्या चालते. तर नक्की कमेंट करून सांगा टमाटी छान वाटली का, कशी वाटली मिरच्यांची झाडं आणि चुलीवरचा स्वयंपाक कोणाला आवडतं नक्की कमेंट करून नक्की सांगा. ओके बाय सर्वांना, परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.